माणगावमध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार धनंजय महाडिक यांची जाहीर सभा। शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकरी व तरुणांना लाभ। खासदार धनंजय महाडिक। माणगाव जिल्हा परिषद उमेदवार सौ मनीषा अनिल शिवणकेकर आणि पंचायत समिती उमेदवार सागर मुंगेरी यांच्या प्रचारार्थ खासदार धनंजय महाडिक यांची जाहीर सभा उत्साहात पार पडली। या सभेचं स्वागत शामराव बेनके यांनी केलं, तर प्रास्ताविक दिग्विजय देसाई यांनी केलं। यावेळी माजी राज्यमंत्री भरमू पाटील, गोपाळराव पाटील, मोहिनी पाटील, सरपंच रेणुका नरी, शामराव बेनके, उदयकुमार पाटील, भाऊकू गुरव, विश्वनाथ नागराळे, विद्या पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। सभेत बोलताना माजी राज्यमंत्री भरमू पाटील म्हणाले, हिम्मत है मर्दा तो मदत है खुदा। आमदार शिवाजी पाटील हे तालुक्याचे रत्न असून ते देवाभाऊंचे विश्वासू सहकारी आहेत, त्यामुळे तालुक्याचा शाश्वत विकास निश्चित आहे। यासाठी भाजपच्या उमेदवार सौ मनीषा अनिल शिवणकेकर व पंचायत समिती उमेदवारांना कमळ या चिन्हावर मतदान करून विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केलं। खासदार धनंजय महाडिक यांनी शक्तीपीठ महामार्गामुळे हजारो शेतकऱ्यांना लाभ होणार असून रस्त्याच्या कडेला व्यवसाय सुरू होतील, मोठे उद्योग येतील, तसेच तनगड तालुक्यातील तरुणांना रोजगारासाठी बाहेर जावं लागणार नाही असा विश्वास व्यक्त केला। त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना कमळच्या चिन्हावर मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं। महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, संदगड। होते का आता बांधकाम कामगारांना किती सवलती आहेत बघा। या बांधकाम कामगारांना एवढी भली मोठी पेटी दिली, त्या पेटीमध्ये मग फावडं, टिकाऊ, खोर, खुरप, कोयता, पक्कड, पाना, मारतूल, स्क्रूड्रायव्हर, हाताचे मोजे, बॅटरी, हेल्मेट, एवढं सगळं साहित्य। बांधकाम कामगार आमचा सुरक्षित राहायला पाहिजे, कामगार सुरक्षित राहायला पाहिजे। दुसरी त्यांच्यासाठी योजना आणली, भांड्यांची योजना आणली। भांडी म्हणजे स्टीलची भांडी, स्टेनलेस स्टील। वडील एखादा रुखवतात पोरगीला देत नाही का, तशी भांड्याची एवढी मोठी स्कीम। 34 प्रकारची भांडी, ताट, वाटी, ग्लास, पेला, परात, त्यात पाण्याचा पीप, शिट्ट्यांचा कुकर, एवढं सगळं साहित्य। का काँग्रेसला हे जमलं नाही? आणि अशा अनेको योजना। आता कलाकार असतील तर त्या कलाकारांना मानधन दिलं जातं, युवकांना वेगवेगळ्या पद्धतीची योजना आहेत, उद्योजकांसाठी योजना आहेत। आज किसान सन्मान योजना शेतकऱ्यांना 6,000 रुपये केंद्र सरकार आणि 6,000 रुपये राज्य सरकार देतंय। का काँग्रेसला हे सुचलं नाही? काँग्रेसचे लोक किंवा जुने जाणते लोक सांगतायत की आम्ही 72,000 कोटीची त्यावेळची कर्जमाफी केली होती। लक्षात असेल तुमच्या 2018 साली 72,000 कोटीची कर्जमाफी केली, परंतु त्याचा लाभ झाला 4.5 कोटी शेतकऱ्यांना। परंतु आज किसान सन्मान निधी दिला जातो तो देशातल्या 12 कोटी शेतकऱ्यांना दिला जातो, 12 कोटी। बंधूंनो, हे सगळं करत असताना तुम्हाला कुठल्या आमदार खासदाराचा वशिला लागला का? कुठल्या कलेक्टर तहसीलदारकडे फेऱ्या माराव्या लागल्या का? थेट खात्यात पैसे। आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना किती महत्वाकांक्षी योजना आहे। महिन्याला 1,500 रुपये योजना। ज्यावेळी योजना घोषित झाली, काँग्रेसच्या लोकांनी ऊर बडवायला सुरू केलं। ही खोटी योजना, बोगस योजना आहे, निवडणुकीपुरती योजना आहे। निवडणूक झाली की ही योजना बंद होणार। बंद झाली का? आज 1.5 वर्ष झाली निवडणूक होऊन। हप्ते वेळेवर येत आहेत। आता ह्या महिन्यामध्ये 4 हप्ते एकत्र देणार म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी आजच पेपरला दिले, घरी गेल्यानंतर पेपर वाचून बघा। 4 हप्ते एकत्र देणार म्हणून सांगितलेलं आहे। आणि त्याचबरोबर फक्त आता 1,500 रुपये आहे, भविष्यात ही 2,100 रुपये करणार म्हणून सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केलेली आहे। 2,100 रुपये। हे काँग्रेसवाले म्हणतात काय होते 1,500 रुपयेनं?